निरीक्षण करतोय, या कैलासाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत अवलोकन करतोय माझे सारे भक्तजन एक सारखे अरे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या अक्षराक्षरी मंत्रांचा जप करताय। आणि हे माझे सारे भक्त माझा जप का करताय? कारण या कैलासाच्या महादेवानं आपल्या अंतरीच्या इच्छा परिपूर्ण कराव्यात म्हणून, आणि म्हणूनच हे माझ्या भक्तजनो तुम्हाला या कैलासाच्या महादेवाचा तुमच्या अंतर्यामी असणाऱ्या इच्छा परिपूर्ण होतील असा मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद। अरे वा, इकडे तर पाहिलंच नाही, भूतगण, पिशाचगण, शांकिनी, डांकिनी, मरुद्गण, मनुष्यगण कसे आपल्या शिवनामात दंगे। हे माझ्या शिवभक्तांनो तुम्हाला या महादेवाचा मंगलमय शतरीचा आशीर्वाद। अरे वा बाळनंदी, अरे आता तुझ्यावर आरूढ होऊन इथपर्यंत माझं येणं झालं, आणि आज यावेळी जर का पाहिलं असेल एक सारखा तुझी रामनामाच्या जपात मान डोलवतोय। बाळनंदी, तुला या महादेवाचा मंगलमय शतरीचा आशीर्वाद। बाळनंदी, तुझी मी योग्यता जाणतोय। अरे तू म्हणजे कुणी सामान्य नव्हे, तुझ्याच पित्याचा अर्थात शिकी महामुनींचा साऱ्या देव दरबारात झालेला अपमान, आणि त्याच अपमानाचा सूड पिण्यासाठी तुझ्याच पित्यानं तुझी निर्मिती केली, तुला जन्मास घालण्याचं कर्तव्य केलं, आणि त्याच वेळी तुझं नामकरणही करण्यात आलं। आणि ते नामकरण कोणत्या तऱ्हेनं असेल? बसवानंदिकेश्वर, बसवानंदिकेश्वर, बसवानंदिकेश्वर। ब म्हणजे ब्रह्मदेव, स म्हणजे सदाशिव, आणि वा म्हणजे विष्णू, या त्रय देवतांची एकनिष्ठतेनं भक्ती करून तुला जन्मास घातलं। बसवा नंदिकेश्वर या संज्ञेला तू पात्र ठरलास, आणि त्याच वेळी तू हळूहळू लहानाचा मोठा होत गेलास। पित्याच्या अपमानाचा सूड पिण्यासाठी 33 कोटी देवतांचे अधिपती अमरेश याच्यावर स्वारी करण्यासाठी तू तत्पर झालास। अमरेशाचं आणि तुझं महाद्वंद्व अशा तऱ्हेने युद्ध झालं, आणि त्या युद्धाच्या धुमचक्री त्या अमरेशाला तू पळताभुई ठोडी केली। एवढं करूनही तू शांत बसला नाही, तर त्या अमरावतीच्या पायथ्याशी असणारं ते खांडवन, या खांडवनाचा तू विध्वंस केलास, आणि तोच विध्वंस करत असते बाळनंदी तुला लागली ती तृषा। तृषा म्हणजे तहान, आणि तीच तहान शमवण्यासाठी तू तुझ्या पित्याकडे याचना केली, आणि तत्क्षणी तुझ्या पित्याने तुला दाखविला तो काय दाखविला? सारा क्षीरसागर दाखविला, आणि त्या तो क्षीरसागर प्राशन करण्यासाठी जात असते वेळी त्या क्षीरसागरी वास्तव्य करणारे देवादिदेव महाविष्णू यांचा क्रोध अनावर झाला। आपल्या हाती असणारी गदा ती गदा तुझ्यावर फेकली, तीच गदा घेऊन तुझ्या दंतपंक्तींवर आघाडली, आणि त्याच वेळी तुझ्या साऱ्या दंतपंक्ती क्षीरसागराच्या तळाशी गेल्या। तरीही त्या देवानं तसं तुला महत्व ठेवलं। पुढे होणाऱ्या देव आणि दानवाच्या सागर मंथनातून निघालेली 14 रत्ने त्यात तुझ्या दंतपंक्ती असतील, तरी तू स्वस्थ बसला नाही, आणि हा म्हणता तुझं आगमन या कैलास पर्वतापर्यंत झालं। पित्याच्या अपमानाचा सूड पिण्यासाठी शाब्दिक बोलाचं रूपांतर संघर्षात झालं, आणि तुझ्या माझ्या होणाऱ्या महाद्वंद्व युद्धात विजयाची विजयश्री मला तुझ्या कंठी अर्पण झाली। या शिवशंभ भोलानाथाच्या छातीवर पाय ठेवून तू उभा राहिलास, आणि त्याच वेळी तुझ्या पराक्रमावर मी संतुष्ट झालो, आणि माझ्या मुखावर हे शब्द बाहेर पडले, मास बाळनंदी यावेळी मी तुझ्या पराक्रमावर संतुष्ट झालोय। माग तुला काय हवं असेल ते माग, आणि त्याच वेळी तुझ्या चेहऱ्यावर मला स्मित हास्य दिसलं, आणि तू मला हसून म्हणाला, हे देवादिदेव महादेव, यावेळी तुम्ही पराजित झालात, निर्विजयी ठरलो। अर्थात पराजितानं द्यायचं नसतं, तर ते पराजितानं घ्यायचं असतं, आणि तत्क्षणी तुझ्या मुखावर हे शब्द बाहेर पडले, मागा हे देवा, कैलासीच्या देवा, तुम्हाला काय हवं असेल ते मागा। हा नंदी तुम्हाला देण्यासाठी तत्पर होणार आहे। बस या संधीची हा कैलासीचा देव मार्ग प्रतीक्षा करत होता, आणि ती संधी मला मिळाली, आणि या देवानं तुझ्याजवळ मागितलं ते काय मागितलं? बाळनंदी, आजपासून तू माझं बाळ
बसून सारा विश्व संचार करतोय. अरे होय, साऱ्या भक्त भक्तिनीला दर्शन देण्यासाठी मी तत्पर झालोय. पण आता माझं एक ध्येय ते कोणतं असेल? राम नामाच्या जपात तल्लीन व्हावं, हेच योग्य, हेच योग्य. राम 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 शिवाय. थोडीशी निराशा झाली. आज पार्वती माता इथं नाही. अरे नारदा, म्हणजे तुझं आगमन इथं झालं, माझं दर्शन तुला झालं, पण तुझ्या मनी इच्छा वावरते त्या मातेची. पण एक लक्षात ठेव, ती पार्वती माता तुझी भक्त भक्तिनीला दर्शन देण्यासाठी मृत्यू लोकांच्या ठिकाणापर्यंत गेले. तुम्ही नाही गेलात काय? भक्तांना दर्शन भक्तांना दर्शन देऊन मी कैलास पर्वतापर्यंत माझे
राजा असून मूल होता, राजगादीला वारस होता. त्या उभयतांनी एकनिष्ठतेने भक्ती केली. दिला तो त्याला पुत्र, दिलाच, पण दिलाच क्षणार्धात ठेवून गेला. हेच का तुमचे प्रसाद? नारदा, हेच का भक्तीचं श्रेय? नारदा, काय ते? आतापर्यंत त्या राजकर्त्यानं आसने भोजने ध्यानीमणी चिंतनेने एकवटून या शिवाला ज्यानं पूजिलो आणि या शिवाचा भक्त आज जर का दुःखी असतील तर नावा सांग, असा कोणी प्रसंग त्यांच्या बाबतीत आज त्यानं केलंय याचं फक्त मला नामविधान तो करता सुद्धा तुमच्या जवळचा आहे का? पाताळाने रे, सप्त सर्व शब्द सर्पासूर नारदा, सप्त सर्पासुरानं जर का हे निनंद कृत्य केलं असेल तर नारदा करीन त्यालाही शासन करीन. पण नारदा करणार आहे. प्रथमच म्हणालो तो तुमचा भक्त आहे. तुम्ही देव भोळे आहात. विचार करून सांगा भक्ताचं लक्षण. त्या मुलाचं तुम्ही काय करणार आहात? राजाला देणार आहात की नाही? ए नारदा, तोही माझा भक्त, तीही माझी भक्ती आहे. राजाने राणी हा आणि त्या शब्दसुराला करूया रे शासन. थोडी आणि अजून वेळ आहे. अजून वेळ आहे. म्हणजे राजकर्त्यांनी महाराणी मेल्यानंतर त्यांच्या समोर करणार. नारदा, काय ते? त्याचं नाव ऐकून, त्या सप्तस्वराचं नाव ऐकून तुम्ही असे का स्तब्ध झाला सांगा मला. नारदा, यालाही तशाच प्रकारचं कारण. त्या सप्त सर्पासुरानं एकनिष्ठतेनं माझी भक्ती केली आणि त्या भक्तीत हा महादेव सुप्रसन्नही झाला. पण देवर्षी नारद त्याला पहिला प्रथम माझ्या जवळ इच्छा प्रकट केली की देवा, मला तुझ्या जवळ काहीतरी मागायचंय. माझ्या शब्दावर माझा विश्वास नाही, म्हणून मला वचन द्या असं त्याच्या मुखावर निघणारे मुखवतात. पण एखाद्यानं भक्ती केली अर्थात प्रसन्न मी झालो, म्हणून त्या सप्तसुराला मी वचन दिलं की हे सप्त सर्पासून तुझी असाच इच्छा हा कैलासचा देव परिपूर्ण करे. पण नारदा, त्यानं इच्छा माझ्याजवळ प्रगट केली आणि तीच इच्छा कोणती असेल तर मी ज्या ज्या कर्तव्य करण्यासाठी मी जात असते, ज्या ज्या कर्तव्य मी माझ्या हाती घेईन, त्या कर्तव्याच्या आड देवा तुम्ही तिथं यायचं नाही, तुम्ही तिथं यायचं नाही. आणि त्याच्या बंधनात, त्याच्या वचनामध्ये तुम्ही आहात. होय नारदा. राजकर्त्याच्या मुलाचा विचार करत नाही. नारदा. काय ऐकतोय बोलायला तुम्ही? अहो तो असू आणि तो असून तुम्ही वचनबद्ध झाला. आश्चर्य आहे, तुम्ही त्याचं काही करू शकत नाही. पण नारदा, त्या राजा महाराणीला तुम्ही बाळ देऊ शकत नाही. नारदा, विधीचं विधान, नियतीचा नियम आणि काळाचा कायदा आजपर्यंत कोणी खोडू शकणार नाही आणि या विश्वाच्या पटांगणावर तो खोडला जाऊ शकत नाही. असं असते वेळी आज देवतांतीलच अनुयायी तू आहे आणि युक्तीचा भंडार त्रय देवताने तुझ्यामध्ये सुपूर्द केलंय. मग सांग नारदा, याच्यावर काहीतरी मार्ग सांग. नाही, आशीर्वाद तुम्ही द्यायचे आणि मार्ग मी करायचे. असू दे, भक्तांसाठी मी वाटेल ते
भक्तीचा भंग झाला आणि माझ्या देवाची हात करणी कतर पावली म्हणून भक्ती खंडित करून देवापर्यंत नाचायला झालंय. हे माझ्या देवा तुझ्या चरणी हे तुझं महान नंदी नतमस्तक शुभम भवतु मंगलम. इच्छा परिपूर्ण होई. हे नारदा तू देवतांचा अनुयायी आहेस. तुझं श्रेष्ठत्व मी जाणते आणि म्हणून या देवाचं महान नंदी तुझ्याही चरणी नतमस्तक आहे. पण देवा काय काय मी माझ्या कर्तव्यात निमग्न असताना एकाएकी हाक का यालाही तशाच प्रकारचं कारण आहे. कोणतं कारण आहे? कारण तुझ्यावर मला एक थोर जबाबदारी सुपूर्द करायची आहे. अहो देवा काय तर हे वाहन मी आहे तुमचं. माझ्या पृष्ठभागी तुम्ही बसून विश्व भ्रमण करता. मी आपली सेवा करतो. मग ही जबाबदारी थोडी आहे का? मग आणखी कोणती जबाबदारी देणार आहे? मग काही बाळनंदी या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आणि जबाबदारी देवर्षी नारद काय? असं खंड तरी काय? एकच. नारदा सांग नारदा काय सांग घडलंय? याला. कोणती जबाबदारी तू माझ्या मागे देणार आहे? सांग लवकर. मला सांग या भोळ्या देवाचे भक्त ते तुझे कोण? अर्थात मला बंधू समान. या विवाहाचे भक्त ते मला बंधू समान. आणि ह्याच्यावरती संकटाला असेल आणि ती जबाबदारी जर का माझ्यावरती देत होता, तरी खाऊ नये. या हे नारदा, आय छान निघालो. भक्तावर या सगळे दुरापास्त करण्यासाठी निघालो. एवढ्या ठाम असे शब्द अरे संकट कोणतं हे कोणी आणलं हे विचार आणि त्यानंतर मात्र निश्चितच हे संकट कोणतं. हे मात्र योग्य आहे. बघ, एक पाताळ नरेश सप्त सर्वासुराय देवाचा एक अनिष्ट भक्त श्लोक प्रभुते भावंडाला राजा श्रीमती आणि त्याची पत्नी राजलक्ष्मी यांचा कुसुमनाला पाहिलं. त्या बालकाला त्याच्या नामकरणाविषयी अपहरण करून गेले. मग त्याला वाचवणं हे तुझं कर्तव्य आहे. होय ना. मग वेळ कसा? देवा, हे आशीर्वाद. यात सगळी देवर्षी नारद योग्य त्या तऱ्हेनं आपलं कर्तव्य हा माझ्यावरती परिपूर्ण करणारे या तीळ मात्रही शंका नाही. गेले मात्र बोललं असेल कारण भक्तांना तारण्यासाठी मला असं बोलावं लागलं, क्षमा करावं लागलं. पण पहा यावी नंदी गेलाय पण तो सप्त सर्पासु म्हणजे कुणी सामान्य नव्हे. हा. एक तर सर्प पाठीमागे तुमचं वातावरण आहे. सत्य. आणि सावध राहावं लागेल. तुम्हालाही सावध राहावं लागेल. मग नारदा एक लक्षात ठेव. त्याचं काय कसं करावं नंदीला मी सहाय्य करीनच, पण त्याचं कसं काय करावं हे मूर्ती म्हणतो. हे तुला बघावंच लागणार आहे. याच्यासाठी निघालो. हा कैलास आहे. देव भक्तासाठी वाटेल ते करू शकतात हे मलाही माहित आहे. पण या लीलेमध्ये देवाची खरी लीला ही शिवलीला तुम्हाला हे पाहायचं आहे. आता कोणत्या प्रकारे देव नवनाटक निर्माण करून आपल्या सत भक्ताच्या बाळाला वाचवतो. देवाची लीला याची कल्पना सुद्धा तुला नाहीये. पण तुझ्या बाबतीत माझ्या मनी दया अजिबात नाही. आणि तू माझा वैरी आहे. तुझ्या जन्मानं सर्वच ठिकाणी आनंद, पण माझा आनंद कसा? तर या विश्वातून तू जाण्यात आहे. आणि म्हणूनच घनघाट अरण्याच्या ठिकाणी तुला मी आणलंय. या उत्तरावर मी तुला अतूट सत्पान करणार आहे. तू दैव तुझं मेघा.
निसटला आणि या खोल दरीत बहुतेक पडला. मेला माझा वैरी मेला. एक माझा वैरी संपला. माझं एक उद्दिष्ट पूर्ण झालं. दुसरं उद्दिष्ट म्हणजे पार्वती तत्वापासून जन्म झालेली भाऊ
आपल्या पायाला चालून आपल्यापर्यंत आहे. पण त्याला शिल्लक ठेवता उपयोगच नाही. काय सत्य काय वाटलं आमच्या पुत्राला संपवलं आणि इथं या क्षणी आमच्यावर प्रहार करण्यासाठी आहे. काय वाटलं वृक्ष जर का जिवंत राहिला तर मग कित्येक फळ भविष्यात देऊ शकतो. पण जर का वृक्ष तुम्ही छाटला तर फळ निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याच वेळी माझ्या पुत्रामुळे वृक्षाला तू छाटले. मग या क्षणी त्या सप्तसुराला सुरुवात करण्यासाठी हा वाद करता करण्यात एवढी हिंमत एवढा पराक्रम मधुराईच्या देवावरती प्रतिकार